दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात आडी इथल्या संजीवनगिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। चांदीच्या पाळण्याची फुलांनी सजावट करण्यासह उत्सव मंडपाची रंगीत फुगे, फुले, फुलमाळांनी सजावट करण्यात आली होती। सायंकाळी 5:02 परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल फुलं यांची उधळण करण्यात आली। श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला। यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी भाविकांनी गुलालाची उधळण केली। त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला। यावेळी तेजस्विनी सुतार गोरंबे, भारती मोरे आणि सहकारी यांनी पाळणा गायन केलं। यावेळी डोंगर पायथ्याशी सर्वेज्य सांस्कृतिक भवनाजवळ स्क्रीन बसवून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्त जयंती सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला। डोंगर पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनीही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप आणि श्री गुरुदेव दत्तचा एकच घोष सुद्धा केला। जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथ्यालाच करण्यात आली होती। भाविक मोठ्या श्रद्धेनं, भक्तीनं, रांगेनं परमपूज्य परमात्मराज महाराजांचं दर्शन घेत होते। दर्शन सुप्राद्य वल्लभालयाच्या समोर प्रशस्त जागेत महाप्रसाद वितरण करण्यात आलं। स्त्री, पुरुष, अबालवृद्ध अशा लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री गुरु दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आणि सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। 18 डिसेंबरपासून 26 डिसेंबर अखेर सुरू असलेल्या परमाब्धी विचार महोत्सवात सद्गुरू परमात्मराज महाराजांचे परमाब्धी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्ण संधी मिळाली। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध संप्रदायाचे साधू संत देशभरातून उपस्थित होते। यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव या तीनही रूपांच्या संयुक्त स्वरूपात दत्तात्रय रूपाचा सुविद्य आविर्भाव झाला असल्याचं सांगितलं। सांप्रदायिक वाङ्मयामध्ये नंतरच्या काळामध्ये भेद घुसडला जात असून सर्व धर्मांमध्ये, सर्व संप्रदायांमध्ये जे चांगले, छान, सुंदर असे विचार आहेत त्या विचारांचा सार परमाब्धीमध्ये आहे। वेद वाङ्मयातील शब्दांचे वेगवेगळे अर्थ विचारात घेतल्यानं भेद निर्माण झाले असल्याचं त्यांनी नमूद केलं। परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी आधुनिक विज्ञानाचा साकल्यानं आधार घेऊन अध्यात्माचं विश्लेषण केलं असल्यामुळं परमाब्धी वाचल्यानंतर हजारो धार्मिक पुस्तकं वाचण्याची गरज नसल्याचं नमूद केलं। यावेळी देवीदास महाराज, इस्कॉनचे हरी चैतन्य महाराज वृंदावन, काका महाराज संभाजीनगर आदी साधू संत तसेच लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, प्रसन्नकुमार गुजर, अजित पाटील, इस्रोचे शास्त्रज्ञ केरबा लोहार, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्रीधर महाराज आणि आश्रमस्थ विद्यार्थी तसंच वीणावादक उपस्थित होते।